नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. हवामान बदलतंय. आपण या ठिकाणी बघतो की जे डिप्रेशन महाराष्ट्रावरून वरती सरकलं ते आता जवळपास मध्य प्रदेशच्या पश्चिमी भाग, राजस्थानचा आणि गुजरातच्या काही भागामध्ये सक्रिय आहे. अजून ते संपलेलं नाही, परंतु त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी दक्षिणेला मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होत आहे. त्याच वेळेस या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात बाष्प आहे. त्यामुळे भविष्यामध्ये जे खंड अपेक्षित आहेत त्या खंडावर परिणाम होतो का हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. शिवाय दक्षिण भारताच्या या सर्व भागामध्ये देखील पावसाळी वातावरण तयार झालं आहे. या ठिकाणी आपण बघतो डिप्रेशन संपलंय, परंतु विदर्भातून हे डिप्रेशन गेल्यामुळे त्याचा महाराष्ट्राला खूप फायदा झाला. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील दुष्काळ पूर्णपणे नियंत्रित झालेला आहे. त्यामुळे जे संकट एल निनोमुळे शेतकऱ्यांवर निर्माण झालं होतं ते महाराष्ट्रात आणि गुजरात, मध्य प्रदेशच्या काही भागात, या 3 राज्यांमध्ये आणि त्याचबरोबर ओरिसा आणि छत्तीसगड म्हणजे हे सर्व राज्य हे सेंट्रल इंडिया म्हणजेच मध्य भारतातील आहेत. आणि मध्य भारतातून हे संपूर्णपणे प्रवास केल्यामुळे मध्य भारतातील दुष्काळ संपला असून भारतीय हवामान खात्याचा 94% अंदाज मध्य भारतातला आहे आणि तो सरासरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. केवळ मध्य भारतात पडलेल्या पावसामुळे देशातील टक्केवारी सावरली आहे. आपला अंदाज एक पारदर्शक अंदाज आहे, जे आहे ते तुमच्या समोर आहे. आपण कालही बघितलं, हिंगोली, त्यानंतर बीड, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि नंदुरबार हे जिल्हे म्हणजे 5 जिल्हे आपल्याला आता दुष्काळी दिसत आहेत. परंतु त्या पाठोपाठ जालना हा एक असा जिल्हा आहे जिथे 17% घट आहे आणि ही कोणत्याही क्षणी 2 ते 3 दिवसामध्ये 20% पुढे जाईल आणि पर्यायाने हा जिल्हा देखील आपल्याला दुष्काळी दिसणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जसं दुष्काळी जिल्ह्यांमध्ये भर पडण्याची शक्यता आहे तसंच अतिवृष्टीच्या जिल्ह्यांमध्येही भर पडली आहे. जसं आपण काल बघितलं, पुणे, नाशिक, पालघर, मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा म्हणजे जवळपास अशा पद्धतीने 7 जिल्हे हे अतिपावसाचे ठरलेले आहे. त्यामुळे ज्याला एल निनो म्हणतात, बा प्रत्येकाला काय प्रश्न पडलाय, एवढा पाऊस झाला म्हणजे एल निनो नाही आहे. एल निनोचा अर्थ पहिला समजून घ्या. एल निनो म्हणजे एका भागात अतिवृष्टी आणि दुसऱ्या भागात पावसाची कमतरता, यालाच एल निनो म्हणतात. जवळपास जून कोरडा गेला, जुलै देखील विदर्भ मराठवाड्यासाठी कोरडाच होता. आता कुठे 4 दिवसात पाऊस झाल्यानंतर एल निनो गेला असं म्हणणं बरोबर नाही. याचं कारण असं आहे की अजून आपल्याला 2 महिने जायचे आहेत आणि हे दोन्ही महिने कमी पावसाचे आहेत. यामध्ये महाराष्ट्राची परिस्थिती बदलली याचा अर्थ देशातील परिस्थिती बदललेली नाही आहे. एकदा टक्केवारीकडे लक्ष देऊयात. मध्य महाराष्ट्रामध्ये 126% पावसाची नोंद झाली आहे. कोकणात 102%, मराठवाड्यामध्ये 8%ची घट, तर विदर्भामध्ये 1%ची घट. एकूण पाऊसमान महाराष्ट्रामध्ये 109% आहे. परंतु लक्षात घ्या, हे 109% आता जो पावसाचा खंड सुरू झाला आहे ना, यामध्ये 100च्या खाली जाणार आहे. त्यामुळे हे थोड्या दिवसापुरतं असणारी ही आकडेवारी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वदूर जरी आपल्याला आता हिरवा कलर दिसत असला, सरासरीच्या जवळपास पाऊस आला असं वाटत असलं, तरी त्याच्यामध्ये खूप विषमता आहे. काही तालुक्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे, काही तालुक्यांमध्ये जास्त झाला आहे. तर ही जी विषमता आहे हेच एल निनोचा प्रभाव आहे. आपण या ठिकाणी बघतो की आपण जर देशाची परिस्थिती बघितली तर 12% घट आहे, म्हणजेच 88% पावसाची परिस्थिती आहे देशामध्ये. त्यामध्येही आपण
आपण बघतो 12% घट देशामध्ये, 88% पाऊस देशात पडलाय. त्यामध्येही ओरिसा, महाराष्ट्र आणि पूर्व गुजरात या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे देशातील आकडेवारी सुधारली आहे. अन्यथा या ठिकाणीही 4 ते 5% घट आपल्याला अजून जास्त दिसली असती. याचाच अर्थ असा आहे की मध्य भारतावरून गेलेलं एक डीप डिप्रेशन ज्याने या ठिकाणची परिस्थिती बदलवली आहे. आणि महाराष्ट्रातले शेतकरी खरोखर भाग्यवान आहेत की ज्यांना या डिप्रेशननी दुष्काळ नियंत्रणासाठी मदत केलेली आहे. काल 31 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या महत्त्वाच्या भागामध्ये जास्त पाऊस झालेला आहे. आणि साधारण गेल्या 24 तासाची देशातील स्थिती आपण जर बघितली तर आपल्या लक्षात येईल की आपण देशाचं चित्र जर बघितलं तर आपल्याला हा पूर्ण भाग या ठिकाणी कमी पावसाचा दिसतोय. आणि केवळ गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग हा देशात चांगल्या पावसाचा आहे. जे डिप्रेशन आता शेवटच्या टप्प्यामध्ये आज होतं त्याचा आता जवळपास शेवट झालेला आहे. आणि या ठिकाणी त्याचा प्रभाव आज आणि काल जास्त राहिला. महाराष्ट्रात देखील गेल्या 24 तासात पाऊस झालेला आहे, परंतु मराठवाड्याच्या दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात याचं प्रमाण कमी होतं. विदर्भात तुरळक पाऊस झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र कालही गेल्या 24 तासात अतिवृष्टी होती. कोकणातही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. मात्र आता या पावसाच्या प्रमाणात केवळ घाट माथ्यावर आपल्याला पाऊस बघायला मिळेल. इतरत्र थोडा पूर्व विदर्भात पाऊस असेल, परंतु इतरत्र पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. आमच्या शेतकऱ्यांचा एक स्वभाव आहे की पाऊस झाला, डिप्रेशन आता वेलमार्क लो प्रेशरमध्ये असून ते जवळपास राजस्थानपर्यंत पोहोचलंय. मात्र त्याचा प्रभाव आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पाऊस जरी उघडला असला तरी कोकण किनारपट्टीला अजून जोरदार सरी होत आहेत. आणि आपण या ठिकाणी बघतो की उद्या भारतातला बराच पाऊस उघडेल, मात्र कोकण किनारपट्टीला आपल्याला पाऊस होताना दिसणार आहे. 4 तारखेला बंगालच्या उपसागरात काहीतरी हालचाली होण्याची शक्यता JFS मॉडेलने व्यक्त केली आहे. आणि या सिस्टम संदर्भात काही हालचाली होतात का यावर आपण लक्ष ठेवून आहोत. महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाळी परिस्थिती आपल्याला 3 आणि 4 तारखेला असू शकते, परंतु विशेष पाऊस नाही, हा स्थानिक स्वरूपाचा पाऊस आहे. काही ठिकाणी तो चांगला देखील मोठ्या थेंबाचा पाऊस असेल. सौम्य खंड देशामध्ये सुरू होतोय हे मात्र लक्षात घ्या. महाराष्ट्रात खंड सुरू होतो याचा अर्थ पाऊस पडणार नाही असा नाही बरं का. महाराष्ट्रात स्थानिक पाऊस आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, श्रावण महिना हा 13 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. तोपर्यंत आपल्याला किरकोळ पावसाळी परिस्थिती राहील असं गृहीत धरून चला. 13 तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल, पण दरम्यानच्या काळात घाट माथ्यावर आणि कोकणात हलक्या ते मध्यम कधी जोरदार सरी होत राहणार आहेत. 3 तारखेला देखील मराठवाड्याच्या काही भागात, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात स्थानिक अतिशय चांगलं वातावरण असणार आहे. पूर्व विदर्भामध्ये असणार आहे, कोकणात असणार आहे. 4 तारखेला देखील विदर्भातील खास करून पूर्व विदर्भ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि घाटमाथा या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. शिवाय महाराष्ट्रात अंतर्गत भागात देखील स्थानिक वातावरणाच्या निर्मितीतून पाऊस पडण्याची शक्यता आहे. मग याचा अर्थ खंड नाही आहे का? खंड म्हणजे एकूण पावसाचं प्रमाण कमी होतंय, किरकोळ स्थानिक पावसाचं वातावरण आहे. आपण थोड्या वेळासाठी जर बघितलं तर आपल्याला गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात अजूनही या सिस्टमचा प्रभाव दिसतोय, परंतु त्याचा जोर, तीव्रता कमी झालेली आहे. महाराष्ट्रात मात्र आपल्याला स्पष्टपणे कोकण किनारपट्टीला स्थानिक स्वरूपाचं अतिशय चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण आहे. उर्वरित महाराष्ट्रात किरकोळ ठिकठिकाणी पावसाळी वातावरण तयार होईल, परंतु आपल्याला उद्या दिसतंय की बहुतांश ठिकाणी पाऊस उघडलेला आपल्याला बघायला मिळेल. किरकोळ दुपारी काही ठिकाणी स्थानिक पावसाचं वातावरण तयार होईल,
काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस सुद्धा होऊ शकतो. विशेष करून आपण बुलढाणा जिल्हा आहे किंवा लातूर आणि परभणीच्या दरम्यान आपल्याला काही वातावरण आहे. सोलापूर जिल्ह्यात काही वातावरण आहे. इकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही वातावरण आहे. अकोला, अमरावतीमध्ये पावसाळी वातावरण आहे. तर असं वातावरण तयार होईल, परंतु हा फार मोठा पाऊस नाही आहे, कुठली सिस्टम नाही आहे, स्थानिक वातावरण आहे. त्यानंतर आपण बघतो की 3 तारखेला महाराष्ट्रामध्ये अतिशय छान पाऊस होणार आहे. यामध्ये अगदी संपूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात, कोकणात देखील पाऊस आहे. तर हा पावसाळी दिवस आहे. म्हणजे आपल्याला याला चांगल्या प्रकारचा पाऊस नोंदला जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये आणि रात्री उशिरापर्यंत ते वातावरण असेल. 4 तारखेला मात्र आपल्याला वातावरणात बदल दिसतो आणि तो बदल म्हणजे केवळ पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असेल, इतरत्र पावसाचं प्रमाण कमी होईल. त्यामुळे साधारणपणे 3 दिवसामधल्या घडामोडी लक्षात घ्या. पावसाचं प्रमाण कमी झालंय, मोठी कुठलीही सिस्टम नाही. मान्सून आस किंवा मान्सूनचं ट्रफ ही आता हिमालयाला पोहोचलेली आहे आणि अशा परिस्थितीत आपल्याला खूप मोठे पाऊस, जरी एखादी डिप्रेशनची सिस्टम गेली असली तर ऑगस्टमध्ये मोठे पाऊस लगेच होत नाहीत. पश्चिमी शाखा देखील आता थोडी कमजोर आहे. त्यामुळे पाऊस आता थोडा विश्रांती घेईल आणि मग साधारण 13 तारखेनंतर त्याच्या ॲक्टिव्हिटीज वाढायला सुरुवात होईल राज्यामध्ये. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.